देवाची भक्ती करताना जर मनात एखादा स्वार्थी विचार आला तर ती भक्ती देवाला कशी पोहोचणार? 19 एप्रिलच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत अक्कलकोटच्या गणपतराव जोशींच्या घरी साक्षात स्वामी पहाटे दत्त म्हणून का प्रकटले आणि अशा कोणत्या एका विचारामुळे स्वामींनी नैवेद्य न जेवताच घर सोडले. ही प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण भक्तीमधील निखळपणाचं महत्त्व जाणून घेणार आहोत. अक्कलकोटचे गणपतराव जोशी हे स्वामींचे निस्सीम भक्त होते. स्वामींच्या कृपेने त्यांची गेलेली जहागिरी त्यांना परत मिळाली होती. कृतज्ञता म्हणून गणपतरावांना स्वामींची पाद्यपूजा करायची होती. एके दिवशी पहाटे स्वामी स्वतःहून त्यांच्या दारात दत्त म्हणून उभे राहिले. गणपतरावांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी स्वामींना केशर मिश्रित पाण्याने अंघोळ घातली आणि नेसण्यासाठी अतिशय मौल्यवान असा रेशमी पितांबर दिला. पूजा झाली, नैवेद्याचे ताट समोर आले, पण त्याच वेळी गणपतरावांच्या मनात एक विचार आला. स्वामी जर नैवेद्य घेऊन लगमगीने निघून गेले तर माझा हा भारी पितांबर सुद्धा त्यांच्यासोबतच जाईल. मग तो परत कसा मागायचा? अंतर्यामी स्वामींना हा स्वार्थी विचार कळला. त्यांनी गणपतरावांकडे भेदक नजरेने पाहिले आणि ताडकन उभी राहिले. त्यांनी तो रेशमी पितांबर तिथेच सोडून दिला, चौरंगावर ठेवला आणि दिगंबरा अवस्थेत घर सोडले. त्यांनी नैवेद्याचा एक घास सुद्धा घेतला नाही. गणपतरावांना आपल्या चुकीची जाणीव झाली, पण वेळ निघून गेली होती. आणि म्हणूनच देवपूजा ही अंतःकरणातून उमलून यायला हवी. केवळ नित्य उपचार म्हणून पूजा करू नका. आपण देवाला जे अर्पण करतो त्यामागे कोणतीही अभिलाषा किंवा स्वार्थ असता कामा नये. मनात आलेला एक छोटासा वाईट विचार भगवंत अस्तित्वाला विस्कटवून टाकतो. त्यामुळे साधकाने मनात स्वार्थी विचार येऊ देऊ नयेत आणि आले तर ते तात्काळ परतवून लावले पाहिजेत. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गणपतरावांच्या या चुकीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 20 एप्रिलच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.